संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या सभापती निवडीत भाजपनं पुन्हा एकदा शिवसेनेला चितपट केलंय। भाजपनं आपले मोक्याचे पत्ते वापरत जिल्हा परिषदेच्या विषय समितीच्या सभापतीपदी आपला झेंडा रोवलाय। पण या निमित्तानं जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीच्या वेळी भाजपनं शिंदे सेनेला जसं अलगद बाजूला काढलं तसाच काहीसा प्रकार या निवडणुकीत देखील केलाय। जिल्हा परिषदेच्या समितींच्या सभापती पदांवर भाजपनं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या मदतीने विजय मिळवला। पण या निमित्तानं पुन्हा एकदा शिंदे सेना वर्सेस भाजप अशी जुगलबंदी पाहायला मिळाली आणि त्यासोबतच पाहायला मिळालं ते शिवसेना उद्धव ठाकरे गटातील फाटाफूट। नक्की काय झालंय संभाजीनगरमध्ये जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी शशी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। संभाजीनगरच्या जिल्हा परिषदेत एकूण 63 जागा आहेत। पैकी भाजपनं 23, शिंदे सेनेनं 21, काँग्रेसनं 1 जो सदस्य नंतर भाजपमध्ये गेला, राष्ट्रवादी अजित पवार गटानं 4 तर राष्ट्रवादी शरद पवार गटानं 1 जागा जिंकलेली। तिथंच उद्धव ठाकरेंच्या गटानं 9 जागांवर विजय मिळवला होता तर 4 जागांवर अपक्ष निवडून आले होते। यात भाजप आणि शिंदे सेना ही बहुमतात होती। जिल्हा परिषद अध्यक्षपद निवडीत वाद होऊ नयेत यासाठी भाजपचे अतुल सावे आणि सेनेचे संजय शिरसाट यांनी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची भेट घेतलेली। त्यात प्रत्येकी 2.5 वर्ष अध्यक्षपद वाटून घ्यायचा हा तोडगाही निघालेला। पण पहिल्यांदा कोण या वादात हा निर्णय पुन्हा मागे पडला। पण भाजपनं उद्धव ठाकरे गटाचे वडगाव कोल्हाटीच्या सदस्या ललिता सुरेश सोनावणे आणि शिरूरचे संजय निकम हे 2 सदस्य फोडण्यात यश मिळवलं आणि अध्यक्षपदासाठी लागणारा कोटा पूर्ण करत जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन केली। आता विषय समित्यांच्या निवडीत देखील भाजपनं असाच डाव फिरवला की शिंदे सेना हतबल होऊन पाहण्याशिवाय काहीच करू शकली नाही। शिवसेनेला सभापती पदात वाटा देण्याऐवजी भाजपनं थेट अजित पवार गटाशी पुन्हा एकदा हात मिळवणी करत सर्व समित्या आपल्या खिशात घातल्यात। यात त्यांनी अजित पवार गटाला 1 आणि एका अपक्षाला सभापतीपदी संधी दिली आहे। भाजपनं आपल्या कोट्यातून मीनाक्षी पवार आणि अनिता मोठे यांना सभापतीपदाची संधी दिली आहे तर सत्ता स्थापन करण्यात सोबत राहिले म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या बालाजी सोनटक्के यांना आणि त्यासोबतच भाजप पुरस्कृत अपक्ष सदस्य सचिन गरड यांनाही सभापतीपद दिलंय। भाजपनं राष्ट्रवादी अजित पवार गट आणि अपक्षांना हाताशी धरल्यानं शिंदे सेनेला आपला पराभव हा स्पष्ट दिसू लागला होता, कारण तोपर्यंत उद्धव ठाकरेंच्या सेनेत देखील चलबिचल झाली होती। त्यामुळे पराभवाच्या भीतीनं शिंदे सेनेनं या सभापती पदाच्या निवडणुकीत आपला उमेदवारच उतरवला नाही। तिथंच उद्धव ठाकरे गटाच्या कृष्णा डोणगावकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या गीतांजली पाथरीकर यांनी उमेदवारी अर्ज खरेदी केले होते। मात्र ऐनवेळी संख्याबळ जुळत नसल्यानं या दोनही नेत्यांनी अर्ज दाखल केला नाही। त्यामुळे भाजप एनसीपीला सभापती निवडीच्या स्पर्धेत कोणीही स्पर्धकच नव्हता। जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपद निवडणुकीत देखील शिंदे सेनेच्या हातातोंडात आलेला घास हा भाजपच्या नेत्यांनी अजित पवार आणि काही अपक्ष व सोबत प्रहार यांना जवळ करत हिसकावून घेतला होता। सभापती पदाची शिंदे सेनेला अपेक्षा होती तर तिथंही भाजपनं जे जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीत गिरवलं तोच कित्ता पुन्हा एकदा गिरवला आणि इतकी वर्ष संभाजीनगरच्या जिल्हा परिषदेचा तंबू एक हाती चालवणाऱ्या शिवसेनेला फक्त बघत बसावं लागलं, खास करून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला। यातही एक मेख होती, शिंदे सेनेला जवळ केलं असतं तर संख्याबळाच्या जोरावर त्यांनी महत्त्वाची पदं घेतली असती। पण आता एनसीपी आणि अपक्ष सोबत घेऊन भाजपनं तिथंही आपला फायदाच जपलाय। तिथेच उद्धव ठाकरे सेनेच्या अंबादास दानवे यांनी मतदान प्रक्रियेत आपल्या सदस्यांनी मतदान करू नये असा व्हीप काढला होता। ही घटना देखील चर्चेत आली होती, कारण सदस्य कृष्णा डोणगावकर यांनी अंबादास दानवेंवर आरोप केला की पक्ष एकीकडे आणि दानवे दुसरीकडेच असतात। सोबत अंबादास दानवे यांच्या कर्जतमध्ये अर्थपूर्ण बैठका देखील झाल्यात असा खळबळजनक आरोप डोणगावकरांनी केलाय। त्यामुळे थोडक्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 9 विधानसभा मतदारसंघ आहेत। पैकी सिल्लोड, औरंगाबाद मध्य, पश्चिम पैठण, वैजापूर या 5 मतदारसंघांमध्ये शिवसेना आणि शिंदे गटाचे आमदार आहेत तर 3 जागांवर भाजपचे आमदार आहेत। तरीही आमदारकीचा आपला रेशो जास्त असूनही फक्त भाजपच्या डावांपुढे हतबल झाल्यानं शिंदे सेनेला जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांपासून देखील लांब राहावं लागतंय। दोन्ही शिवसेना एकत्र येऊन भाजपला रोखण्यासाठी फिल्डिंग लावतील अशी लक्षणं किंवा शक्यता असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती। मात्र प्रत्यक्ष निवडणुकीत भाजपच्या रणनीतीनं या शक्यतांवर देखील पाणी ओतलं। तुम्हाला संभाजीनगर जिल्हा परिषदेतील या घडामोडींबद्दल काय वाटतं? शिंदे सेनेनं वेळेवर चक्रव्यूह आखले असते तर आज जिल्हा परिषदेत वेगळी परिस्थिती दिसली असती का? मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका।